भादुरशेक नाक्यातना पुढे गेले की झांटे काजू आहे कुठला हा हे खाऊन खाऊन माजले वाटतं आता म्हणजे कशी कशी वाईटपट काढतो बघा हिची अरे निरोप दिला देवाला तुम्ही गेलात गणा गावाला निरोप दिला मेरे एखाद्या रेड्याला ताण आला तरी तो उडणार नाही ह्या म्हशीला ताण आला तर एक रेडा बोलत हे कुठे ह्या एवढा कुठे डोंगरावर चढता हो का आणि बाई तुम्ही काय मनात घेऊ नका मी काय तसा चढणार नाही आणि काय म्हणतोय बोत माझ्या लग्नाचा विषय कोणी काढला एक चुटकुला देऊ का त्याच्या आधी गवळणीच्या आधी ऐकायचंय ज्यांना घाई झाली त्यांनी लगेच जागा खाली करायची समोरचे बसले त्यांना पुढे बसून घ्या ह्यांची जागा भरून काढा काय काय लोकांना माझ्या वाऱ्या झोंबतात लय शक्तीवाले उठून जातात खरं आहे राग नका मानू हा आम्ही काय बुवा ना आम्ही काय झाटू आहे एखाद्याची जागा खाली झाली की लगेच गर्दीवाल्यांनी पुढे बसून घ्या हा काय म्हणे हा झिपरे हलवतो तुझा लग्न नाही झाला नातातली पोरगी म्हणजे ती म्हणते माझ्या नातातली पण पोरगी द्या तुझ्या नातातल्या पोरीचं लग्न म्हणजे मी असं नाही म्हणत त्या पोरी खूप छान नाच जोरदार टाळ्या वाजवा त्या तेजलच्या पवारच्या ग्रुप मध्ये नाचणाऱ्या मुलींसाठी जोरदार टाळ्या वाजवा कारण ह्या तेजल पवारच्या पोरींची कॉपी अखंड शक्तिदुर्यात आता माझी ती एक नाही आहे पूनम आगरकर नाही बरंच काय माझ्याजवळ नाही आहे पण जी कॉपी झाले ती फक्त आणि फक्त तेजल पवारच्या पोरींची कॉपी ही कोकणामध्ये झालेली आहे हा माझ्या डोंगरीवर निघा रे सांगणार आहे पुढे तो विषय हा माझ्या नातातली पोरगी पण तुला देणार ना बाय त्या पोरी मला गुरु मानतात आहे की नाही हा एवढी वाईट नजर असती तर मी काहीतरी चाईट केला असता की नाही ठेवली असती कोणाला मी पण आपण नीच नाहीये हा हे ध्यानात घ्या बाई माझ्या लग्नावाल्यावरती मला लय राग येतो मला राग येतो आणि तुला एवढीच काळजी तुझी बहीण मागितली का तुझी कोण काय मागितली का बाई मला दे मी लग्न करतो अगं माझी पण माझी कॉलर काय मी कोण आहे हा हा मी बायको करणार तर मी पण शोधूनच करणार का नाही बुवाची बायको नाचत होती हा मागून बोचा हलवत होती तेजल शॉक मध्ये पडेल तू दुसऱ्या बरोबर किती इचकायची तेवढी इचक तुला नाही पिचकली परत पाणी सोडून दे एक लग्नावरचा टोमणा ऐकव काय टोमणा ऐका मागे लिहून घेतला अग स्वयंपाक कर तू ग डालन भात हिऱ्या मिऱ्याची जमिनीवर अरे बाईच्या पोरी दिसती अफाट त्या पोरींची मी प्रशंसा करत आहे त्यांना मी दोष देत नाही आता परवा कुठलं तरी बारीक म्हणते अहो सणसबा तुम्ही आवडत नाही आम्हाला मग तुम्हाला काय 17 वर्षाचं पोरग देऊ ना अंडील बहीण देऊ काय तेजल बाई मला चावड बोलायला कमी आवडतं पण आता तुम्ही शेवटी बाईनच अंगाव घेतलं तर आली अंगाव तर घेतली शिकाव पण आई बहीण मी कोणाची काढणार नाही पण कार्यक्रम असा सडकून करणार बिना कंडोमचा अग स्वयंपाक कर तू डालन भात बाईच्या पोरी दिसती अफाट मग बक्षीस लावतात 1760 होया बाईच्या पोरी दिसती अफाट बक्षीस लावतात 1760 कमलिक जबलिया दाट तेव्हा देवीच्या मागे बसले ते पण मामा म्हणतात बरोबर बोलता अरे बाईच्या पोरी दिसती अफाट आणि बक्षीस लावणार आहेत ना गेलेत
ते येतील लावायला. हा काम चालू आहे काय? असू द्या. अरे बाईच्या पोरी दिसली अफाट अन बक्षीस लावतात 1760. पब्लिक जमली दाट ग, ही पब्लिक जमली दाट ग. अग तेजल अग तेजल अग तेजल तुझी मी लावून जाईन. अग तेजल लावून जाईन. कळलं का विषय? विषय कळला ना? असो खाली बसा. परत काय म्हणे सनद काय टुनटुन अय टुनटुन लय तुझ्यावर पडलंय ऊन. आता ये बघू कुठं आहे का इकडे? माग बसली असेल आहे की नाही? हा सनद बुवा म्हणतात नाद करायचा नाही. आणि नाद कराल मग समजून जा. केदार पद्मावती गाडी तुम्हाला मुंबईला पाठवून सकाळी. हा पुढे काय म्हणे गोट्या बिट्या जुन्या झाल्या, कसलेला गांडू कुसलेला गांडू याच्यात काही दम नाही. बाई गोट्या बिट्या हे तुम्ही घरात रोज करता ते तुम्हाला रोज दिसतंय. बाई घरात जा आणि नवऱ्याचा झांज घ्या. काय घ्या? गोट्या बिट्याचे गवळणी जुन्या झालं खरं आहे. मग हिला का आठवण आली? रोज बघते काय हो तुमच्या किती मोठ्या 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 गोट्या. छाटे काजू देऊ का अजून? तुम्ही काय करा उद्या नवऱ्याला जाऊन बोला तुमचा जरा झांज द्याव फुल फुल. बरोबर ना? झांज कसा म्हणजे वाजल बघा. गोट्या बिंड्यांचा काय विषय हिनेच पहिला लिकेज केलं ना. भू आता येतील बरेच बुवानी गायल्यान गोट्या गायल्यान छोट्या. मग आता तुम्ही घरात काय करता? माझ्या लग्नाचा जर तुला एवढा टेन्शन आलाय आहे की नाही? माझा वेळ तर फटाफट ट्विन्स जुलीच काढणार शाट मारी. असा लावील ना कचका एकदा दोन. पण तुम्ही एवढं लग्न म्हणजे वर्ष यांच्या लग्नाला झाली. माझ्या लग्नाचं बोलणं म्हणून म्हणायचं आहे तुमचं लग्न झालंय तुम्ही सदैव सौभाग्यवती राहा हा आशीर्वाद आमचा आहे. बरोबर ना? पण एक दोन पोरा करा आहे की नाही? का नुसतं झांज वाजवतात सोनूला हे काय करतात? द्या तुमचा झांज वाजतोय का भाई? घुंगरू खाली हातात काय बघा. हा बघा धादा बैल असतो मग तो घुंगरू अडकलेला असतो आणि अंडीला ते खुल 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 आहे की नाही? सोनूला सोनूला गाणं पब्लिक फरमाईश आहे. त्याच्या आधी मला पब्लिक फरमाईश आहे. अखंड कोकणामध्ये माझे गवळण गाजत आहे गोष्ट तुझ्या आणि माझ्या प्रेमाची. ती पण गवळण तुम्हाला ऐकवणार आहे. सोनूला सोनूला नंतरच्या वारीत घेतो ऐका. हिचा घुंगरू वाजवले जातात. ते कुर्ली कुर्ली केस तू दाखव तुला वीट घेऊन येतो. मेडिकल जवळ आहे. हा तू नादाना माझ्या लागू नको. पण हे काय हिला चावड बोलायला आवडत का नाही? कारण ती दर्जेदार वारी करते आहे की नाही? पण करताना पण काहीतरी ठेवा ना, संयम ठेवा ना. नशीब टोपी आणली. टोपीवरती लय बोलत होती ना. टोपी काढून जर लावला ना तर पुढच्या वर्षी सनद बोलच नाव लावा लागेल तुला. ज्याला कळायचं त्याला कळलेला विषय. हा टोपी लावूनच अजून काम करतो आहे की नाही? गोटे जाऊ दे गेल्या गोट्या दांडू पहिला बघ जाऊन नवऱ्याला उद्या चाल तुमचा झांज माझ्या हातात द्या आणि वाजते काय बघ खोल खोल खोल. हा झांजाचे घुंगरू किती वाजतात ते मला सांग दुसऱ्या वारीत. परत म्हणते काहीतरी म्हटली मी मेकअप पिकअप मेकअप
एक शेर गाऊ काय ऐकायचं? अरे या रामपूर गावामध्ये ही तेजल पवार माझ्या जोडीला आली आहे. अरे 7 वर्षानंतर ही तेजल पवार या रामपूर गावात माझ्या जोडीला आली आहे. अरे सनत बुवाला कस कस करू हिला घाई झाली आई. अग तुला या रणांगणामध्ये हरवतो ही माझी बोली आहे. अग या रणांगणामध्ये तुला हरवतो ही माझी बोली आहे. अग तू ब्युटी पार्लर जा किती पण मेकअप कर नाही तर हा नाचातला कोंडा लाव पण तू काली आहे. स्नो पावडर ते ब्युटी पार्लर फक्त वरची स्टेटअप कराल खालची करू शकत नाही तुम्ही. ती करायची असेल तर माझ्याकडे या. हा लगेच म्हणजे सगळ्या महिन्याला ते मशीन आले माहिती काय गावात करायची. हा ते आपल्याकडे आहे. ट्रिमर त्याला म्हणतात आहे की नाही. असं चावड बोलायला आवडत नाही या ठिकाणी. खूप वर्ष बंटी तिकडे म्हणतो गोवा काय म्हणतोय असो. पण हे बघा हे इकडे आपलीच हवा आहे. गुहागर पासून असतानाच गोवा आपलीच हवा असो. तुझ्यावर ट्रिमर मारतो ना असो. परत काय म्हणते हा फिरतो दिवा शेरवाईंचा होता. जाने मन महाराजा तुझा जाने मन आहे त्याला घेऊन बस. मी जर बाहेर आलो तर तुला आत जाऊन देणार नाही. गेम सगळा इकडेच होईल रानावनात. हा त्यामुळे तो टेन्शन घेऊ नका बाई. झुलवतो झुला तुटून गेला तो झुलवतो झुला आणि कानाचा झुला तुटून गेला. तू ये इकडे माझ्या झुल्यावरती तुला बसवतो. हा ये सामना करू ना. अजून 15 मिनिटं घेणार आहे. घासून करू काय? हा ये तू. तर मोठी तिला आपण काय म्हणतो आता कोकणातली शाहीर मोठी मोठी पण जेवढी मोठी तेवढी तू खोटी. हा घासून अजून लय बोलायचं मी शब्द राखतोय कारण सगळी महिला मंडळ वेगळे आहेत. एकदा आवाज द्या बुवा पास होऊन टाका असं सांगा. जाऊ दे तुला आपण नाही कोणाला घाबरत. काय झटा पडणार मध्ये कोण माझा कोण म्हणजे मी बोललो म्हणजे मी मला बोललोय. तुला काय बोललो नाही काय बोलशील तर अजून चढून दुसऱ्यावर डबल. कुणी जायचं नाही कारण विभागामध्ये गेल्या वर्षी आमची वारी इथे मी माझ्या गेल्या वर्षी पूनम कोणगेकर तेव्हा ही माझी बहीण हिला मी बहीण म्हणतो. कोणी साया परवडला पण आईन परवडत नाही अशी बहीण परवडत नाही. हा हा खरं आहे ते. बाई तू लिहू 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 आणि कुस कुस कुस. हा तुझी शाटा वाकडीच करणार हो. जाने मन चुपके चुपके सारी दुनिया से होने सी बात की जो दिल मेरा खो गया. हो सनम मुझे प्यार हो गया. सूरज तुझ्यावरती प्रेम नाही माझा अजून. गवळण काय दिलं आहे नुसतीच. हा 2 चाले आहेत. बाई म्हणते मी चाल लावले अशा अशा पिक्चरचे. ए शाटू ऐक. हे जमीन न झुमला न भाला तो मंगला. तिनं जी चाल गायली ना कसं माहितीये आता युट्यूबला कसं मार्केटिंग मध्ये गाणी काय होतात एखादा एक शब्द घ्यायचा दुसरी चाल लावायची. मुळात जातो मी मुळात. पूर्वीची चाल काय होती ना आता काय झालं. पूर्वी केस टकले होते आता वीग आले आहे की नाही. माझा नाही बाबा. अरे नुसतीच माझा न मारलीस बायको करतास केलीस रे. मग आता कसा तू निर्लजा. नाही हा पदाची काटा आहे. पदाची काटा आहे पदाची आहे.
काय होतं अहो जवळजवळ 38 ते 39 आता वय आहे. कुठली घेऊन कुठली नाही ती असं कधी कधी होतं. तर भाई म्हणे बुवानं काय सुचत नव्हता असा उदरला तुझ्या पुढच्या वर्षी कवा कवा हीच गवळण आहे हीच आहे. हा असा कसा तू निर्लज्जा हा नुसता पिळून करतोस माझ्या आहे की नाही. बाईंची गवळण नाही म्हणून म्हणायचं आहे अग कशाला काळजी न लग्नाची माझी अग कशाला काळजी लग्नाची माझी माझी नाही झाली सकेली मजा ग माझी नाही झाली सकेली मजा या पोरांनी उडविली फजा या पोरांनी उडवली न फजा मग तुझा बघत बसलीत भजा पोरांनी उडवली फजा तुझा बघत बाईचा भजा बघून घाबरलो का काय करापलेला भजा आहे ना. शेवटच्या तेलात म्हणजे ते म्हणतात ना निकावना शब्द कुणाला माहिती आहे. शेवटचा सगळ्यांना माहिती आहे हा करापलेला भजा आहे. भाई काय पण बोलू नका हो काहीतरी चांगले गायची तुमच्याकडून अपेक्षा होती ट्रेनिंगची जोडी पण मला असं बोलायचं नाही आता मला बोलायचं सर म्हणून म्हणायचं आहे शेर दे माझी कपडे लिहून घ्या बाई. अरे मलाही बघायचं आहे ही राधा काही करणार आहे. अरे मला आज बघायचं आहे ही राधा काही करणार आहे. झाली झोंबा झोंबी तर नक्की ही हरणार आहे. अरे झालेला गरम या कानाला पाहून अरे झालेला गरम या कानाला पाहून मागे ही सरणार आहे. आणि केली जर काही न जास्तच मस्ती तर मात्र हिचे दोन्ही वरचे मी ओढणार आहे. रडू नको बाळा मी पाण्याला जाते म्हणून काय म्हणायचे गवळण लक्षात सुद्धा बाई बेसूर सगळं झालेलं. बेसूर म्हणजे काय तो तुमचा पानपोट काढा पाहिजे. हे रडू नको काना म्हणून जवळ घेते. हे रडू नको काना म्हणून जवळ घेते. जवळ घेते दुधू दागून देते. जवळ घेते दुधू दागून देते. म्हणजे भरपूर
आहे आता काय शेवटी निसर्गाला आपण थांबवू शकत नाही, आहे की नाही? एक वेळ निसर्ग आपल्याला उठवून नेईल, माणूस निघून जातो पण सगळा निसर्ग तिथल्या तिथंच आहे की नाही? आपण निघून जातो पण गाव तिथंच, वाडी तिथंच, सगळं काय तिथंच आहे. शेवटचं गाणं जरासं घेतो. बाई सोडली नाही तुम्हाला, तुमचा बघू आता पाऊस किती पडतोय तो. शेवटचं गाणं. प्रश्न माझा बाईंना आहे. माझा प्रश्न आहे स्टेजवरती पण झालेला आहे, बाईंकडे पण लिखाण आहे. थोडासा चुटकुला येतो बंटी आणि बारी सोडतो, पाऊस येतो म्हणून. अरे कमाल झाली सपनात आली रवी मुखर्जी नटी. सनसभाऊचं फेमस गाणं आहे. अरे कमाल झाली सपनात आली रवी मुखर्जी नटी. नटीन मारली मिठी मला त्या, नटीन मारली मिठी. बरीच गाणी आहेत. पावसानं जर आपल्याला दिला थारा तर बाईना काय घालायचा तो घालू द्या मला वारा, बाकी त्यांचा थारा उठवणार मी परत. म्हणून अरे सनस बुवाची तेजल पवारची, सनस बुवाची तेजल पवारची आज बारी आहे ना मोठी. अरे तेजल पवारची सनस बुवाची आज बारी आहे ना मोठी. माझ्या विषयाला मारा मिठी, माझ्या प्रश्नाला मारा मिठी. आपल्या अध्यक्षांच्या बारचं गाणं गायचं आहे, पेंडिंग मध्ये दुसऱ्या बारी जातो. अरे तेजल सनस बुवाची तेजल पवारची आज बारी आहे ना मोठी. तेजल पवारची सनस बुवाची आज बारी आहे ना मोठी. माझ्या प्रश्नाला मारा मिठी, माझ्या विषयाला मारा मिठी, नाहीतर दुसऱ्या बारीत घालीन बुटी. माझ्या विषयाला मारा मिठी, दुसऱ्या बारीत घालीन बुटी.
काहीसा पावसाचा मौसम पाहून आयोजकांचं सांगणं ऐकून थोडासा